आता तुम्हाला तर माहितच असं बुलढाण्यात झुडिओ ओपन झाला म्हणून चला म्हणलं जाऊन तरी येऊ. झुडिओत आल्यावर काही घेऊ का ना घेऊ, पण एकदा आरशात आपलं तोंड पाहिलंच पाहिजे. तर रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये. आज आहे ना भाऊ, तुमचा भाऊ आला होता बुलढाणा. आल्या आल्या ना नाक्यावर आपल्याला दोन डॉन भेटले. आता हे दोघं आपल्याला चांगल्या ठिकाणी नेल म्हणलं तर कशाचं भाऊ, आल्या आल्या पेट्रोल पंपावर घेऊन आली. काय बोलावं आता, लोकांच्या दिवसाची सुरुवात कशापासून होती आणि आपली पाहना कशापासून सुरू होती. दोघं जिम मारून आले होते, म्हणे चला काहीतरी प्रोटीन खाऊ. म्हणलं हे घे मामाचा चहा, आणि आता पाय कशी बॉडी बनती. तर यायला सोडून मी आलो होतो बँकेत. पहिले तर बचत गटाचे पैसे दिले होते आपल्या जवळ, ते जमा करून दिले, आणि त्यानंतर ना आपल्या बी खात्यात पैसे टाकायचे होते ते टाकून घेतले. 2-3 स्लिपा भरल्या होत, त्यात गेलं मग डोकं हँग होऊन. त्यात आज्या काही सुचत देत नव्हत्या. एक झाली की एक आजी येत होती, आणि बोलणं बी एवढं भारी, दे रे भाऊ एवढं भरून आणि देव माय एवढं करून, एवढा जीव काढून म्हणत्या ना भाऊ. असं वाटतं आपण नाही म्हणलं की रडत्या काय करणार. आता तुमचा भाऊ बी हुशार आहे, मग अशा कामात ना लगेच कल्टी मारत असतो. त्यानंतर ना भाऊ आलो होतो मल्टी सर्व्हिसेसवर. तर आपले डॉक्युमेंट काढणं होते, ते काढायला टाकून दिले, आणि मस्त नाश्ता बिष्टा करून घेतला. आता तुम्हाला तर माहितच असं बुलढाण्यात झुडिओ ओपन झाला म्हणून चला म्हणलं जाऊन तरी येऊ. झुडिओत आल्यावर काही घेऊ का ना घेऊ, पण एकदा आरशात आपलं तोंड पाहिलंच पाहिजे. तिथं आपल्याला हा कुर्ता आवडला होता, मग काय भाऊ घालून पाहिलं आणि परत एकदा आरशात तोंड पाहून घेतलं. कसा वाटतं जरा कमेंट करून सांगा बरं. आलोच तर चला म्हणलं पायात घालायचे खेटर तरी घेऊन घेऊ. हे तर लोक काय स्टँडर्डपणा दाखवते व लहान लहान गोष्टीले कॅरी बॅग आणि ते नुसता थाट, आणि आपलं पाहणार रानटिकान जाईल तिथं बो बिल गिलं करून घेतले आणि बाहेर आलो. बाहेर येत नाही तर भाऊ डायरेक्ट पंपावर घेऊन आला. मायला मग अर्धा दिवस तर आज पंपावरच गेला. आता तुम्ही म्हणसाल एकदाच पेट्रोल टाकायला काय होतं, पण पोरायचं असंच असतं भाऊ, 100चं टाकायचं आणि बॉम्बलत फिरायचं. त्यामुळे ना जास्त टाकायची काही हिंमत होत नाही. आता मी ना पायातले बुट घेतले म्हटल्यावर तू पार्टी द्यायलाच पाहिजे. तर तो म्हणतो घ्या, काय बोलावं आता तुले. चला भाऊ आजच्यासाठी एवढं, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्ही घ्या फॉलो करून.